की शून्य म्हणजे कसं सगळीकडून गोल, असं ते कुठेही घरंगात जाणार आहे, कुणालाही शून्य करणार, कुणाची किंमत वाढवणार. हो का? एवढ्याच तर स्वतःच्या गावचं नाव सांगा ना. सांगा सांगा. माझ्या गावाचं नाव, माझ्या गावाचं नाव जिल्हा जालना, तालुका भोकरदन आणि मुक्काम पोस्ट आडगाव. कधी ऐकलं होतं का? अरे नाही नाही अरे पहिल्यांदाच ऐकतोय ना. आणि तुम्ही तर जणू अगदी सोन्याची लंक असल्यासारखं सांगताय राव. आणि तुम्ही त्या गावचे राजाच दिसते. राजाच आहे. अरे जनतेला आपलं गाव म्हणजे कसं सोन्याची लंकाच वाटतं. मग ते तुमचं धारावी असो, ते मलबार हिल असो, मलाही आवडतं. माझं त्या मराठवाड्यातलं माझं आडगाव. मराठवाडा आणि केवढा मी पण आहे ना स्वतःच्या गावचा. अहो साहेब, मराठवाडा म्हणजे सगळा दुष्काळ, शेतकऱ्यांची आत्महत्या. नाही. अरे मराठवाडा म्हणजे नुसत्या शेतकऱ्यांची आत्महत्या नाही. मराठवाडा म्हणजे जगप्रसिद्ध अजिंठा लेणं. मराठवाडा म्हणजे जगप्रसिद्ध ते वेरूळचं लेणं. अरे मराठवाडा म्हणजे तो अभेद्य किल्ला, तो देवगिरी. मराठवाडा म्हणजे ताजमहलची प्रतिकृती, तो बीबी का मकबरा. मराठवाडा म्हणजे संतांची भूमी, माऊली ज्ञानेश्वरांची जन्मभूमी म्हणजे मराठवाडा. अरे त्या समर्थ रामदासांची जन्मभूमी म्हणजे तो मराठवाडा. त्या भागवत धर्माची पताका अटकेपार घेऊन जाणारे ते संत नामदेव यांची भूमी म्हणजे मराठवाडा. मराठवाडा म्हणजे संत गोरोबा दादा. आणि मराठवाडा म्हणजे त्या सातवाहन राजाची ती प्रतिष्ठान नगरी, तिथले ते आमचे एकनाथ महाराज. आणि त्या पैठण, त्या सातवाहन नगरीची त्याचा महिमा काय वर्णावा म्हणून सांगतो तुम्हाला. मुक्काम पोस्ट आडगाव हे नाटक अतिशय वेगळ्या पद्धतीचं आहे. रिव्ह्यू पद्धतीने ते सादर होत आहे आणि गुरुसरांनी अतिशय चांगलं बसवलं आहे. गुरुसर म्हणजे एक विद्यापीठच आहे आणि आम्हाला त्यांच्याबरोबर काम करताना खूप काही शिकता आलं. या नाटकात मी 2-3 भूमिका करतो आहे. एक जहूरभाई म्हणून आहे पानवाला, आणि सिद्दीक भाई टॅक्सी ड्रायव्हर. प्रयोग हा प्रयोगच असतो. प्रत्येक प्रयोगाला काही ना काहीतरी वेगळं होत असतं, चांगलं घडत असतं. खूप चांगले अनुभव आहेत. नाटक खूप छान आहे. नाटक म्हणजे फक्त नाटक नव्हे, एक अनुभव आहे, एक अनुभूती आहे, एक विचार आहे. आणि सगळी मुलं खूप जोमाने आणि एनर्जेटिक काम करतात. आणि म्हणजे ह्यांना सलाम आहे पुरुषोत्तम बेर्डे सरांना. म्हणजे म्हणाले जसे चालते फिरते विद्यापीठ आहे. खूप गोष्टी त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या आहे आणि आम्ही शिकतो आहे. आणि सर्वात कमाल या सगळ्या कलाकारांचे एवढ्या एनर्जीने काम करतात ना, म्हणजे आम्ही थोडंसं सिनियर असलो यांच्यापेक्षा तरी बऱ्याच गोष्टी यांच्याकडनं आम्हाला शिकायला मिळतात. ह्या गोष्टी आहेत आणि अनुभव तर भरपूर आहेत, म्हणजे किस्से भरपूर आहेत आणि मजेशीर आहे. प्रत्येक किस्स्याला मी शिकत आलो आहे. मी ह्याच्यामध्ये चोर आहे आणि चोर म्हणजे असं काय चोऱ्या करणारा नाही, तर टिपिकल ते टिपिकल असं चोर नाही म्हणता येणार. कथा पुढे घेऊन जातो आम्ही आणि नंतर मग ते सगळं गाव बघून हे बघून आम्ही चोर न राहता आम्ही शेतकरी होतो. असं एक नाटकाबद्दल सांगायचं म्हटलं तर काही उरलंच नाही सांगायला, कारण आपण पण सांगितलेलं आहे. मुळात नाटक हे रिव्ह्यू प्रकार जो आहे तो आम्ही करतो आहे. आत्तापर्यंत फार्सिकल असेल, बॉक्स नाटक असेल, ही नाटकं लोकांनी पाहिली आहेत, त्यांना माहिती आहे. पण हे ह्या नाटकाचा प्रकार नव्याने बघायला मिळतो आहे, लोकांना अनुभवायला मिळतो आहे आणि आम्हाला करायला मिळतो आहे. करायला मिळत असताना जे काही आम्ही शिकलो आहे गुरुसरांकडनं, ते न विसरण्यासारखं आहे आणि ते नक्कीच आम्हाला भविष्यात कुठल्या तरी वेगळ्या प्रोजेक्टमध्ये कामी येईल. आणि माझ्या भूमिकेबद्दल सांगायचं म्हटलं तर एक आगंतुकाची भूमिका आहे. वेगवेगळ्या शेड्स करायला मिळतात, वेगवेगळे कॅरेक्टर करायला मिळतात. कधी मामा बनतो, तर कधी बाबा, कधी मग जे आमचे लीड आहेत प्रदीप आडगावकर सर, ज्यांच्या आत्मनिवेदनावर हे सर्व नाटक आधारित आहे, त्यांचा कधी मोठा भाऊ बनतो. तर बरेच असे कॅरेक्टर करायला मिळतात, वेगवेगळ्या शेड्स करायला मिळतात आणि हे सगळं करत असताना इतकी मजा येते आहे, गंमत आहे. लोकांनासुद्धा 100% मजा येईल. फक्त आता प्रेक्षकांची गर्दी आम्हाला हवी आहे. जसे प्रेक्षक वाढतील तसं नाटक लोकांच्या अजून मनामध्ये रुवेल आणि लोकांना आवडेल. इतकं भन्नाट नाटक आहे. अतिशय छान अनुभव या नाटकातून मिळतो. वेगवेगळे पात्र वेगवेगळ्या गाण्यांमध्ये गायला मिळत आहे, बऱ्याच गोष्टी करायला मिळतात. मी मराठवाड्याचा आहे. मराठवाड्याची गोष्ट पूर्ण महाराष्ट्रात प्रदीप आडगावकर सरांच्या लेखनातून बाहेर आली आणि सगळ्यांना मराठवाडा काय आहे ते पाहायला मिळत आहे. आणि तितक्याच ताकदीने पुरुषोत्तम बेर्डे सरांचं दिग्दर्शन आहे की सरांनी
मराठवाड्याची गोष्ट लिखाणातून दिग्दर्शनातून अत्यंत उत्कृष्ट अशी मांडलेली आहे. मजा येते नाटक करताना. भूमिकेबद्दल काही सांगत नाही, तुम्ही येऊन बघा. आमच्या नाटकाचा प्राण म्हणजे हे बघा इकडे, हा आमच्या नाटकाचा प्राण. हार्मोनियम, ढोलकी वगैरे म्युझिकल नाटक आहे, एकदम संगीत नाटक आपण म्हणू शकतो आडगाव. आणि मी याच्यामध्ये ॲज अ ॲक्टर आणि सिंगर आहे. मी बतावणीमध्ये काम करतो आहे. आणि याचं जे टायटल सॉन्ग आहे, जसं माझं आडगाव तसं तुमचंही, तसं तुमचंही, या प्रकारचं गाणं गातो आहे. तर सगळ्यांना, आणि आम्ही महत्त्वाचं म्हणजे या नाटकाला आम्ही स्क्रिप्ट नाही वाचली आहे. आम्ही इम्प्रोवाईज करत करत आमचा स्क्रिप्ट सुरू झाला. त्याच्यामुळे तुम्ही नक्की या, आम्हाला आशीर्वाद द्या. थँक्यू. नमस्कार, मी सुकृत देव आणि हे नाटक करत असताना खूप सुंदर अनुभव मिळतो आहे. प्रत्येक प्रयोगात काहीतरी वेगळा किस्सा होतो आहे आणि सगळ्याच किस्स्यातून आम्ही शिकतो आहे सगळे. आणि सरांची खरंच कमाल आहे की त्यांनी सगळ्यांना बरोबर सांभाळून घेतलं आणि खूप सुंदर डिरेक्शन केलं. म्हणजे हे मी खूप लहान आहे मी बोलायला, पण मला खूप म्हणजे ज्या प्रकारे सरांनी हँडल केलं सगळ्यांना, म्हणजे जे गायक आहेत त्यांना फक्त गायलाच न देता त्यांना कुठे ॲक्टिंगचं टॅलेंट आहे का, कुठे डान्सचं टॅलेंट आहे का, ते सगळं सरांनी बघून मग सरांनी सगळ्यांना भूमिका दिली. आणि माझ्या भूमिकेबद्दल सांगायचं झालं तर माझी एक दारुणाची भूमिका आहे. तर तुम्ही सगळे नाटकाला तुम्हाला नाटक नक्की आवडेल. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव संतोष पाटील. नाटकाबद्दल सांगायचं झालं तर खरंच जसं बाकीच्यांनी सांगितलं, हे एक वेगळं नाटक आहे, रेग्युलर नाटकापेक्षा वेगळं नाटक आहे. एक प्रवास आहे लहानपणापासून ते अगदी बॉटम लाईनपासून येऊन कसं एखादी व्यक्ती मोठी होते, कसं परिश्रम करून मोठी होते आणि इतरांना पण मोठं करण्याचं स्वप्न डोळ्यात घेऊन ती पुढे जाते. हा प्रवास तोच आहे सगळा मुक्काम पोस्ट आडगाव म्हणजे. आणि प्रेक्षकांना माझी विनंती आहे की तुम्ही नक्की नाटक बघायला या. 101% गॅरंटी देऊन सांगतो, तुम्ही खूप खुश होऊन जाल, धमाल काहीतरी घेऊन जाल, धमाल आठवणी घेऊन जाल इथून. ओके, तर पुढचे प्रयोग आमचे लागलेलेच आहेत. अगदी आता 18 तारखेला आहे, त्याच्यानंतर 22ला आहे आणि मग 28ला परत आहे. तर पुढच्या डिटेल्स आम्ही तुम्हाला शेअर करूच. तर नक्की प्रयोगाला या, खूप मजा येईल तुम्हाला. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव काना तिवारी. मी मुक्काम पोस्ट आडगाव या नाटकातला एक कलाकार आहे छोटासा. एकंदरीत नाटकाचा अनुभव म्हणजे पहिल्यांदाच मला रिव्ह्यू पद्धतीचं नाटक करायला भेटतं. त्यात दुसरी गोष्ट व्यावसायिक नाटकही माझ्यासाठी पहिल्यांदाच आहे. त्याच्यात तिसरी गोष्ट म्हणजे पुरुषोत्तम सरांच्या सानिध्यात काम करायला भेटतं आहे. चौथी गोष्ट, हे जेवढे पण कलाकार आहेत ना, सहकलाकार, त्यांचा साथ मला भेटतो आहे, त्यांची मैत्री मला भेटली. खूप 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 पद्धतीचं नवीन प्रत्येक दिवशी प्रत्येक प्रयोगात एक नवीन गोष्ट शिकायला भेटते. आणि रिव्ह्यू पद्धतीचं नाटक हे बघण्यासाठी तुम्ही पहिले मुक्काम पोस्ट आडगाव बघायला. माझं कॅरेक्टर ह्याच्यात वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत. मी एक त्यांच्या म्हणजे आडगावमधला एक महाराज आहे. त्याच्यानंतर नाटकातला मी एक जो डिरेक्टर म्हणू शकतो. ते गावाकडं सण वगैरे आलं तर त्या दिवसात नाटकं होतात. त्या नाटकातला एक चेअरमन आहे, असं कॉमेडीमध्ये ते एक पात्र आहे. आणि बारीक गावातले एक छोटंसं मॉक टाईप पण कॅरेक्टर मी करतो. मी अहमदनगरचा आहे. अहमदनगरमध्ये मी एक नाना थोडं थांबाना नावाची एकांकिका करत होते महाकरंडक ह्या स्पर्धेत. तर मग त्यावेळेस ते परीक्षक म्हणून आले होते. तर त्यावेळेस माझं म्हणजे मला विनोदी अभिनेता म्हणून त्यांनी बक्षीस दिलं आणि नाटकालाही ते दिलं. मग त्यावेळेस ते मला ज्यावेळेस प्रयोग झाला त्यावेळेस ते बोलले की तू काय करतोस, तू काय म्हणजे तू मुंबईत मुंबईत येऊ शकतोस का, राहू शकतोस का. म्हणलं हो येऊ शकतो, माझ्या घरी आहेत म्हणजे तिकडं ओळखीचे आहेत, मी तिथे येऊ शकतो. मी तुला माझ्या आणि स्टेजवर पण ते बोलले की मी माझ्या पुढच्या नाटकात त्याला घेणार आहे. तो क्षण म्हणजे माझ्यासाठी म्हणजे देवाचा आशीर्वादच होता. देवासारखेच भेटले मला. तसं मी त्यांच्याशी जॉईन झालो आणि जाऊबाई जोरात ह्याच्यात मला टूमध्ये घेणार होतं. मग त्याच्यामुळं त्यांनी त्याच्या आधीच मला ह्याच्यात घेतलं. आता ते पुढे येईल, नक्की बघायला या मुक्काम पोस्टला. त्या सिनेमाची जी हिरोईन होती ती हिरोईन त्या सिनेमाचा प्रमोशन करायला जत्रत पण आली. इतका प्रचंड तो सिनेमा, त्याच्यातली ती बायांची गर्दी, छोटी ती कन्नत वर करून द्यावं लागायची. त्या सिनेमाची हिरोईन ती अलका कुब्बल, ती प्रमोशनला तिथं जत्रत आली होती. तो सिनेमा होता माहेरची साडी.
माहेरची साडी माहेरची महान कौटुंबिक खेळ भांडारी उषा नाडकर्णी सारखे सासू पहा भाऊ हात तुटलेला गरीब भाऊ अजिंक्य देव विक्रम गोखलेचा खेळ रमेश भाटकरचा खेळ रगणारी अलका कुबल माहेरची साडी भाऊ मा पहिला खेळ चालू होते सुरू होते गर्दी करा गर्दी करा गर्दी करा